ओलमाय कौन्सिल आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड या दोघांच्या विद्यमाने आज हे आंदोलन काळीफीत बांधून नमाज अदा करण्याच्या आंदोलनाची घोषणा झाली होती। त्या निमित्ताने पूर्ण भारत देशात याच पद्धतीने सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि या बिलचा विरोध केलेला आहे। हा बिल जो आहे सरकारने जे आणलेला आहे तो सरकारचा जो म्हणजे हेतू आहे तो नियत आहे ती एकदम खराब आहे। कारण की मोदी सरकार जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून सगळं विकूनच राहिली। त्याने जे विकलेले आहे रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट, आता वक्फची जमीन जी आहे ती विकण्याच्या तयारीत आहे। तर तसं आम्ही काही ती जी जागा आहे ती दान केलेली जागा आहे, ती कोणाची पर्सनल जागा नाही, ती दान केलेली जागा आहे। आणि ती दान केलेली जागा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्ण भारत देशात आंदोलन करू आणि असं काय होऊ देणार नाही। ज्या पद्धतीने जर सरकार समजत असेल की ही जागा आम्ही अडाणीला किंवा अंबानीला देऊन टाकू तसं काही मुस्लिम समाज होऊ देणार नाही। आता सध्या मोदी सरकार जे आहे ते मोदी सौगात वाटते, ते एवढं मुस्लिम समाजावर प्रेम दाखवण्यापेक्षा हा जो बिल आहे तेच जर त्यांनी रद्द केला तर तोच आम्ही त्या फार मोठा प्रेम समजू। आणि ज्या प्रकारे वातावरण निर्मिती तयार करतायत, जातीय तेढ निर्माण करतायत, त्या लोकांना मोदी सरकारने किंवा मोदी साहेबांनी स्वतः एखाद्या वेळेला तरी कॅमेऱ्याच्या समोर यावं आणि या लोकांना काहीतरी तंबी द्यावी। तर तेवढं जरी केलं तरी मुस्लिम समाज हा काहीतरी थोडा पद्धतीने समाधानी होईल मोदी सरकारच्या याच्यात।